आम्ही आज अयोध्याला चाललोय एक प्रायव्हेट गाडी करून. सकाळचे 7 किंवा 7:05 वाजलेत. आता सगळ्यांचं आवरून झालंय, खाली निघालो सगळे आम्ही. आत्या पण तयार झाली आहे. आत्या कुठं चाललोय आपण? आपण का आज अयोध्येला? वाराणसीमध्ये सकाळच्या कडकडत्या थंडीत गरमागरम चहा पिऊन आम्ही आता निघतोय अयोध्यासाठी. इथं एवढं धुकं आहे की समोरच्या गाडीने 1000 लाईट जरी लावले तरी ते बघायला आमची गाडी त्या गाडीपासून 10 ते 15 फूटच्या अंतरावर असली पाहिजे, त्याशिवाय त्या 1000 लाईट पण दिसत नाहीयेत. आता समोरच्या गाडीच्या 1000 लाईट आहेत पण ते एवढे क्लिअर नाही आहेत. मागचे लाईट दिसतच नाहीये. ते ना मागचे लाईट 10 मीटरवर दिसत नाहीये. 10 मीटरवर सुद्धा लाईट नाही. तर आम्ही आता अयोध्येला निघालोय. ही क्रुझर गाडी केलेली आहे. सगळे आतमध्ये बसलेले आता. संतोष मामा, ज्योती आत्या, मालू आत्या, नाना मामा, आई, बाबा, आजी, पप्पा. तर आता इथनं 6 तास लागतील आम्हाला ट्रिपला. तिकडं पोचल्यावरती आपण काय काय बघणार आहे मामा? शरयू घाट, नंतर अयोध्या धाम, रामलला मंदिर, त्यानंतर हनुमानगडी आणि एक पहाडी गडी म्हणून आहे ती. अजून काही जर असेल तर एवढ्या सगळ्या गोष्टी पण आम्ही परत वाराणसीला येणार आहे. इकडं धुकं एवढं पडलेलं आहे. आता 4 लेन हायवे असून आम्हाला त्या पलीकडची लेन दिसत नाहीये. गाडी डिझेल भरतोय आता. मग इथनं डायरेक्ट नॉनस्टॉप अयोध्या. दिसला एवढ्या थंडीमध्ये शेकोटी शेकोटीची व्यवस्था झाली. टाइम काय झालाय? 10 को 10 कम. आता 10 वाजले तरी पण धुकं बघा. ये दोनों भाई थे बजरंग दल के, राम कोठारी, शरद कोठारी, जो राम मंदिर के ऊपर पहला झंडा लगाई, जो 4.5 घंटे के अंदर बाबरी मस्जिद को तोड़ दी. बोलो जय श्री राम. आता माझ्या मागे हे जे गेट दिसतंय हे राम मंदिराचं एंट्रन्स गेट आहे, ज्याच्या मागच्या बाजूला राम मंदिरामध्ये लागणारी घंटा सुद्धा ठेवलेली आहे. या घंटेचं वजन 613 किलो आहे असं म्हटलं जातं. या पूर्ण परिसरामध्ये राजस्थानवरनं दगडं मागवून राम मंदिरामध्ये लागणारे जेवढे पण पिलर आहेत, फरशा आहेत, यांच्यावरती नकाशाचे काम केले जाते. तिथून पुढे आम्ही सीताजी की रसोईला गेलो. या जागेची मान्यता अशी आहे की माँ सीताने पंचऋषींना इथे भोजन प्रदान केले होते, त्याच्यामुळे या मंदिराला अन्नपूर्णा मातेच्या मंदिरा एवढं प्राधान्य दिलं जातं. तिथून पुढे आम्ही राम मंदिरासाठी निघालो. पण राम मंदिरामध्ये जायच्या आधी आम्ही अमावा राम मंदिरात गेलो. तिकडे अन्नछत्र चालतं असं आमच्या गाईडने आम्हाला सांगितलं. मग त्या प्रसादाचा उपभोग घ्यायला आम्ही सगळे त्या अन्नछत्रात गेलो. हे आता माझ्या बॅक साईडला राम मंदिरचं कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर राम मंदिरवरनं हनुमानगडी बघायला चाललोय. शरयू माता म्हणजे शरयू नदीला व्हिजिट दिली. ही अख्खी नदी एवढी. लता मंगेशकर